आपण सण साजरे तर करतो, पण त्या सणामागची भक्ती आणि संस्कार आपल्या मुलांपर्यंत पोहोचवत आहात का? जर असे मनाला स्पर्श करणारे मराठी व्लॉग्स आवडत असतील तर आत्ताच लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब व पेज फॉलो करायला विसरू नका. हाय, मी अनघा. आज होती आषाढी एकादशी. माझ्यासाठी हा फक्त उपवासाचा दिवस नाही, तर भक्ती, समाधान आणि कुटुंबाला एकत्र आणणारा एक सुंदर उत्सव आहे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम घर छान आवरलं. मला नेहमी वाटतं स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवाचं अस्तित्व अधिक जाणवतं. त्यानंतर मी माझ्या स्वामींच्या पूजेला सुरुवात केली. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी माझ्या स्वामींना वारकरी स्वरूपात विठ्ठलाचं रूप दिलं. पांढरं शुभ्र वस्त्र, पिवळा पितांबर, लाल मुकुट, तुळशीचा आणि सुगंधी मोगऱ्याचा हार घालून त्यांना छान असं सजवलं. सर्व देवांना मनापासून फुलं अर्पण केली आणि घरभर भक्तीचा सुगंध दरवळू लागला. दुपारची आरती केली, नैवेद्य दाखवला आणि आज परीने खूप सुंदर आरती म्हटली. तिच्या छोट्याशा आवाजातली भक्ती ऐकून मन अगदी भरून आलं. मला मनापासून वाटतं, मुलांना आपण किती महागड्या गोष्टी देतो ह्यापेक्षा त्यांच्या मनात संस्कार रुजवणं खूप महत्वाचं आहे, कारण हेच संस्कार त्यांच्या सोबत आयुष्यभर राहतात. आज उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याची आमटी आणि गोड दही असा साधा पण मनापासून केलेला बेत होता. प्रेमाने बनवलेलं घरचं अन्न आणि सणाचं वातावरण याची चवच काही वेगळी असते. त्यानंतर आम्ही परीच्या डान्स क्लाससाठी निघालो. थोड्याच वेळात वैभव आम्हाला घ्यायला आला आणि मग आम्ही थेट विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. आजच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊन मनाला एक वेगळी शांतता आणि समाधान मिळालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही अंधेरी मरोळला गेलो. तिथे गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळाल्या. आपल्या सगळ्यांच्या घरी येण्यासाठी बाप्पा किती प्रेमाने सजत आहे हे पाहून मन आनंदाने भरून आलं. वैभवच्या मामा मामींच्या घरी यंदा कोणता गणपती विराजमान होणार आहे ते तुम्हाला माझ्या पुढच्या व्लॉग मध्ये नक्की पाहायला मिळेल. त्यानंतर परीसाठी एक छान डेझर्ट घेतलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की आमचाही दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतो. घरी परतताना मनात एकच भावना होती. मला नेहमी एक गोष्ट मनापासून वाटते, घर मोठं असण्यापेक्षा त्या घरात समाधान, भक्ती आणि आपली माणसं असणं जास्त महत्वाचं असतं. जेव्हा घरात देवाची पूजा, आरती, नामस्मरण आणि कुटुंबाचं प्रेम एकत्र येतं तेव्हा प्रत्येक दिवस सणासारखाच वाटतो. आणि आजची ही आषाढी एकादशी मला पुन्हा एकदा हाच सुंदर अनुभव देऊन गेली. असा भक्ती, संस्कार आणि कुटुंबाच्या सहवासात गेलेला आमचा दिवस खूप छान होता. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुमची एक कमेंट आणि एक शेअर आम्हाला अजून चांगले व्लॉग बनवण्याची प्रेरणा देतात. पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.